उत्तम अक्षरे राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे कैसी तारक उत्तम तिही लोका हळाहळ शीतळ केले शिवा देखा देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय परियेसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे ऐसे देई प्रेम काही करा देवादिदेवा जगत्रय जीवा प्रियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण राम ऐसे देई प्रेम काही कळा जय जय आचार्या समस्त सर्वर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाचे मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे कैसी तारक उत्तम तिही लोका हळाहळ शीतळ केले शिवा देखा ते देव सिद्ध परिगीत पवित्र गाथा ये साधवा समुद्रशो भगवत प्रपन्ना शासना जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून रामनामाचं विशेष महत्त्व या ठिकाणी उत्पन्न करतात। या ठिकाणी स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं हा एक दिवसाचा आपला उत्सव आहे आणि या उत्सवातली माझी कीर्तन सेवा आहे। पहिल्यांदाच काही गोष्टी मी बोललेलो आहे अगोदर संयोजकांच्या बरोबर, पण तुम्हा सर्वांना माहीत असावं, कारण जाणते जे असतात ते म्हणतील की स्वामी समर्थांचा प्रगट उत्सव आहे, संतांचा प्रगट उत्सव आहे आणि तुम्ही राम राम उत्तम अक्षरे कसं काय म्हणतावं। त्याचं कारण असं आहे, हा रामनवरात्रीचा उत्सव आहे, प्रतिपदा ते नवमीपर्यंतचा, आणि विशेष करून हा माझ्या घरचा उत्सव आहे, म्हणजे वैयक्तिक माझी वडिलांची चुलती म्हणजे माझी चुलत आजी म्हणा, रामनवमीच्या दिवशी बरोबर फुलं इकडं पडली आणि इकडं तिची पण फुलं पडली, विठ्ठल विठ्ठल म्हणून राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे। रोज चुलीतली राख कपाळाला लावायची आणि ती जप करायची। माझं भाग्य म्हणा, सुकृत म्हणा, ती जपाची माळ
अजूनही माझ्या रामाच्या फोटोवरती आहे, विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पाडव्यापासून नवमीपर्यंत जी काही चिंतन होतात, जे काही कीर्तन सेवा, प्रवचन सेवा ज्या काही होतात, त्या पाडव्याला जो अभंगाचं चिंतन मी करीन तोच अभंग पुढं 9 दिवसामध्ये तो त्या ठिकाणी चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून तुमच्या इथला उत्सव हा स्वामी समर्थांचा जरी असला तरी माझ्यावर असलेल्या बंधनामुळं तुम्हाला थोडासा त्रास देतोय. विठ्ठल विठ्ठल. यथावकाश आपण अभंगाचं चिंतन करून पूर्वार्धाची चाल झाली की स्वामी समर्थांच्या काही लीलांचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. महाराज या ठिकाणी सांगतात ते उत्तम अक्षर सांगतात. अक्षरांचे किंवा वर्णमाला ज्यांनी अभ्यास केले आहे त्या वर्णमालेमध्ये स्वर आहेत आणि व्यंजनाचे काही प्रकार आहेत. कंठ, ओष्ठ, तालव्य, दंष्ट इत्यादी. त्यापैकी काही म्हणजे अक्षर ही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत आणि काही तमोगुणी आहेत. म्हणजे काही व्यंजन वर्णमालेत. वर्ण तयार कसे झाले या इतिहासाकडे मी जात नाही. म्हणजे एकूण ही 52 अक्षरं 56 अक्षरं कशी निर्मिती झाली त्याकडे मी जात नाही. पण या वर्णमालेपैकी काही अक्षर अशी पवित्र आहेत आणि ते पवित्र होण्याला कारण ती ज्यांच्या मुखातून आलेली आहेत तो पवित्र तो देह आहे आणि त्यांच्या वाणीतून आलेली अक्षर ही पुण्यवंत वाणीतून आलेली ती अक्षरं आहेत. म्हणून 52 वर्णा पर्वता कणुमंत्र आहे पंडुसुता. कुठलाही मंत्र घेतला तरी त्यात ते 52 वर्ण येतातच. म्हणजे त्यापैकी काही येतात त्यामध्ये. पण विशेष असं आहे, रकारा पुढे मकार मांडिका आणि उतरसी तुका शंभूची या. म्हणून र आ म अ 2 स्वर आणि 2 व्यंजनांनी तयार होणारं हे जे राम अक्षर आहे किंवा राम नाम आहे, हे रा म्हटल्यानंतर तोंड उघडलं जातं. म म्हटलं की ओष्ठवर्ण असल्यामुळं ओठ बंद केले जातात. सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरान नाही. रामरक्षेचा सांगता. विठ्ठल विठ्ठल. विष्णू सहस्रनाम जवळपास सर्वांना माहिती आहे. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा रामो विराम विरजो हा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये रामाचं नाव येतं. आणि असं जरी असलं तरी संपूर्ण विष्णू सहस्रनाम याचं काही सुकृत तयार होईल. ते सुकृत आणि एक रामनाम हे दोन्ही सुकृत बरोबर आहेत. दुसरं कारण असं आहे की सगळ्यात सुलभ आणि सोपं राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागिलिया पहारे शेवटचे तेची गोड खरे असं असणारं सुलभ आणि सोपं असणारं हे रामनाम आहे. वसिष्ठांनी हे 4 जण अवताराला आल्यानंतर यांची जी नावं ठेवलेली आहेत,
नावं ठेवणं म्हणजे नामकरण विधी असं मला म्हणायचं आहे. तुम्ही मराठीतला अर्थ तसा घेऊ नका. विठ्ठल नामकरण विधी करत असताना त्याचा एक विधी असतो. खरं तर पित्यानं म्हणजे वडिलांनी सोन्याच्या सळईनं त्या तांदूळ पसरलेल्या किंवा गहू पसरलेल्या त्या ताटामध्ये ते नाव लिहायचं असतं. पण प्रभू रामचंद्रांचं नामकरण करत असताना ही नावं अनादिकालापासून ठरलेली आहेत. अनादिकालापासून मी एवढ्याकरता म्हणतोय की आपण जे रामचरित्र बघतो आहोत ते रामचरित्र किती जुनं आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर हे आत्ताचं असणारं, म्हणजे कालपासून आपलं नवीन वर्ष सुरू झालं, हे कलियुग आहे. हे कलियुग 28व्या चौकडीतलं आहे. म्हणून युगे 28 विटेवरी उभा असं म्हटलेलं आहे. 28व्या चौकडीतलं हे शेवटचं युग आहे आपलं. याच्या पलीकडं 24वी चौकडी म्हणजे किती युग झाली? 16 युग पलीकडं जे 24व्या चौकडीमध्ये जे त्रेतायुग होतं त्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला आणि तोही अवतार 99वा अग्नीचा अवतार होता. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे 24व्या चौकडीमध्ये होणारा प्रभू रामचंद्रांचा अवतार हा कितवा? अग्नीचा 99वा अवतार आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागं 98 होऊन गेलेले आहेत. मग तुम्ही ते PC-वरती कोणाकडं काही असेल ते कॅल्क्युलेटर काय असेल त्याच्यावरती गणित करा की किती वर्षापूर्वी रामनाम तयार झालं ते. तर त्याचा काही अंत सांगता येत नाही. अथर्ववेदामध्ये अयोध्येचं वर्णन येतं. अष्टचक्रा नवद्वारा, की ज्या अथर्ववेदाच्या रुचेवरती आपल्याला राम मंदिराची परवानगी मिळाली. थोडंसं बाजूला जाऊन सांगतो. कोर्टानं विचारलं की तुम्ही ज्याला अयोध्या म्हणता तिथं तुमच्या आद्यवाङ्मयात काही त्याचा उल्लेख आहे का? आणि आपलं आद्यवाङ्मय कोणतं असेल तर ते वेद आहेत. आणि त्या वेदामध्ये अथर्ववेदामध्ये असणारं हे अयोध्येचं वर्णन आहे. ऋग्वेदामध्ये माझ्या अंदाजानुसार चुकलं असलं तर मला क्षमा करा, पहिल्या मंडलातल्या 154व्या सूक्तामध्ये ज्याला बृहन्नस्पती सूक्त म्हणतात त्यामध्येही रामावताराचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे वेदांनी ज्याचं वर्णन केले ते रामनाम, म्हणून वसिष्ठांनी ही नावं दशरथाला सांगितलेली आहेत की तू त्या तांदुळावरती जे नाव लिहिणार आहेस नामकरण करताना ते मी सांगतो ते नाव तू लिहायचंस, तुझ्या मनाचं नाव नाही. कारण ही यांची नावं जी आहेत ती अनादिकालापासून अशीच आहेत. आरामो भवती इति रामः, तैसा हृदया माझी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. जो असता सर्व सुखाचा आरामू आहे त्याचं नाव राम आहे. लक्ष्मीवान इति लक्ष्मणः, जो मूर्तिमंत लक्ष्मी आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे. विश्वंभर असणारा भगवान परमात्मा म्हणजे भरत आहे. आणि कामक्रोधाधिक शत्रूंचा नाश करणारा शत्रुघ्न आहे. विठ्ठल म्हणून अति उत्तम अक्षर आहे. नामसाराचे ही सार, शरणांगत यमकिंकर. आणि त्याच अभंगामध्ये महाराजांनी एक चरण लिहिले, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. म्हणून महाराज या राम राम उत्तम अक्षरे म्हणा. राम राम उत्तम अक्षरे.
राम उत्तमाक्षरे कंठी धरली आपण शंकरे. काय होतं, जरी एखादी सामान्य वस्तू असली, रामनाम हे सामान्य नाही, पण एखादी सामान्य वस्तू ज्या वेळेला विशेष व्यक्ती धारण करते, म्हणजे कोल्हापूरमध्ये एक दुकान होतं, आता मला माहीत नाही आहे का नाही बरं का, तुम्हाला कोणाला माहीत असेल तर सांगा, जे राजर्षी शाहू महाराज होते ना, त्यांच्या पायातलं चप्पल किंवा पायतान शिवून देणारी एक व्यक्ती होती. तिचं दुकान, तिथं ते बोर्ड होता. आता वास्तविक बघायला गेलं तर माझ्याही पायातलं पायतान हे कातड्याचंच असतं बरं का, आणि शाहू महाराजांच्या पायातलं सुद्धा ते कातड्याचंच असतं महाराज. पण माझ्या पायामध्ये असलेलं त्याची किंमत नाही, पण ज्या चप्पलचा किंवा त्या पायतानाचा अंगीकार शाहू महाराजांनी केलेला आहे त्याला मात्र त्या चांदीच्या किंवा त्या सोन्याच्या तबक्यात ठेवलं जातं. लक्षात घ्या. असं का घडतं, एखादी निकृष्ट दर्जाची वस्तू जरी असली आणि ती उत्कृष्ट लोकांनी धारण केली तर त्याची किंमत मग इथं तरी राम राम उत्तम आहे, आणि ज्यांनी धारण केलेलं आहे, कंठी धरली आपण, भगवान शंकरांनी ती अक्षरं धारण केलेली आहेत. प्रसंग सांगतो. समुद्र मंथनाचा प्रसंग आहे. भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये हे समुद्र मंथनाचा प्रसंग येतो. 8व्या स्कंदामध्ये बृहस्पती आणि विष्णुदेवता इंद्रादिकांना सांगतात की तुम्ही असुरांच्या बरोबर संधी करून समुद्र मंथन करा. संसार सिंधू आहे बरं का, माझ्या पोटांच्याकडे लक्ष द्या. संसार सिंधू आहे, आणि या संसार सिंधूचं मंथन करण्याकरता स्थिर बुद्धी म्हणजे मेरू पर्वत आणि साधनेचा वासुकीचा दोर हा जर आपण लावला, आणि या मेरू पर्वतानं म्हणजे या बुद्धीनं जर याचं मंथन केलं, या सागराचं जर मंथन झालं, या समुद्राचं जर मंथन झालं, तर त्यातून निघणारं आत्मतत्व, माझं भाग्य असं आहे की माझ्यासमोर आज उपनिषद अभ्यास करणारी व्यक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मंथोनी नवनीता तैसे घे. म्हणून या सारा आणि सार असा विचार आहे. मग हे करत असताना, साधना करत असताना इतर जे लोक आपल्याला बोलतात, गवणीतलं प्रमाण द्यायचं झालं तर दंतधावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजती नायिके. परमार्थ करत असताना एक वेळ माणसं चोराला साह्य होतात. कदाचित माझं चुकत असेल, पण सर्वात जास्त लवकर वकील कुणाला मिळतो? कुणाला मिळतो? गुन्हेगाराला पहिल्यांदा वकील मिळतो. मला लवकर मिळत नाही. माझ्यावर काय तसा प्रसंग नाही, पण एक उदाहरण म्हणून बोलायचं. म्हणजे कलियुगाचं महात्म्य असं आहे की जो सत्य वागेल, जो परमार्थ करेल, त्याची लोक निंदा करणारच हे निश्चित आहे. आणि ही जी निंदा आहे ना, ही निंदा म्हणजे या समुद्र मंथनातून निघालेलं विष आहे. आणि देवता ही देवाना आणि असुरांना, म्हणजे ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय तुम्ही काढून पाहावा, दैवी संपत्ती कशाला म्हणतात आणि आसुरी संपत्ती कशाला म्हणतात. दोघांचं दैवत हे महादेव आहेत, असुरांचं पण आणि
आणि म्हणून निघालेलं जे हळाहळ नावाचं विष आहे, हे विष हे भगवान शंकरांच्या ठिकाणी दिलं आणि मग ते भगवान शंकरांनी लोककल्याणाकरता, विश्वकल्याणाकरता, तुम्हामच्या कल्याणाकरता ते आणि ते स्वतःच्या कंठामध्ये ठेवलं. तेव्हापासून भगवान शंकर हे नीलकंठ झाले, कारण ते कंठामध्ये ठेवले जातं. पण तुका म्हणे एका देहाचे अवयव नाही का, एका देहाचे सगळे अवयव असल्यामुळं सुखदुःख जीव भोग पावे. कंठामध्ये जरी विष असलं तरी संपूर्ण शरीराचा दाह झाला, त्रिविध ताप निर्माण झाले. आणि त्रिविध तापावरती पहिला प्रयत्न उपायाचा केला तो सांख्याने. कपिल महामुनीश्वरांनी हा पहिला प्रयत्न केला. पण ज्ञानोबराय तुकोबरायांना जर विचारलं या तापावरती उपाय काय, तर 2 उपाय आहेत. एक, त्रिविध तापाची झाली बोळवण, आणि जाय त्रिविध तो ताप. संतांच्या साधूच्या मुखातून आलेलं नाम हे जेव्हा आपण ग्रहण करतो, मग भगवान शंकरांनी जे प्रयत्न केले, पहिलं म्हणजे कैलासावर गेले, अतिशय थंड, कानामध्ये तक्षकादी कुंडलं घातली, व्याघ्रांबर धारण केलं, मस्तकावरती चंद्रमा धारण केला आणि भगीरथानं तपश्चर्या केल्याबरोबर मस्तकामध्ये जटेमध्ये गंगेला धारण केले. इतके सगळे प्रयत्न भगवान शंकरांनी केले, पण तरीसुद्धा ते काही आपण संसारातले कितीही प्रयत्न केले, उल्लंघविता उल्लंघवे पार जाऊ शकत नाही आपण. आणि मग नारद महर्षी भेटले आणि एका वेळेला 2 घटना घडल्या. एक साधू भेटले, त्रिविध तापाची झाली बोळवण, आणि नारदाने सांगितलं की तुम्ही ज्यांची सेवा करण्याकरता उद्युक्त आहात तेच रामनाम. म्हणून हे रामनाम अध्यात्म रामायणाचा फक्त निर्देश करून जातो. अध्यात्म रामायणाची प्रस्तावना जर आपण बघितली तर त्या ठिकाणी राम रसायन आहे, राम रसायन आहे. राम भजन सब सार मिठाई, राम राम भजन सब सार हरि संताप जन्म दुखराई, हरि संताप जन्म दुखराई, राम भजन सब सार मिठाई, राम भजन सब सार वैद्य बाबा असं म्हणत होते म्हणून मी म्हणायचा प्रयत्न केला. विठ्ठल राम भजन सब सार मिठाई, सब सार सबर सौंका किया मार, भजन गोली एकही सार. पण मिठाई बरं का, राम भजन सब सार मिठाई. हरी संताप, ताप निवारण करणारी आणि जन्मदुःख निवारण करणारी. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, दया गर्भवाचा नाणे
राम वेळोवेळा का तया गर्भवासा, म्हणून हे रामरसायन आदिनाथ उमा बीज प्रगटिले मचिंद्राला धले सहजस्थिती. हे रामरसायन भगवान शंकरांनी पार्वतीला दिलं. अभंगाचं 3रं चरण. हाची मंत्र हाची मंत्र उपदेश तया गर्भवासा येणे जाणे खुंटले हाची मंत्र उपदेश भवानी. तिच्या चुकल्या गर्भांध योनी. म्हणून हे कैसी तारक उत्तम तिही लोका. ही तारक आहेत, तारणारी आहेत, ही 2 अक्षरं आहेत. आणि म्हणून तर महाराज असं म्हणतात की हे जुनाट आहे. जुनाट नागर नीच नवे, नित्य नवीन असणारं रामायण आणि नित्य नवीन असणारं राम आहे. म्हणून हे जुनाट जरी असलं तरी जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे लोपले होते पारिखे थावचळणे चुकविना. म्हणून हे रामनाम हे जुनाट आहे. नागर म्हणजे शोभिवंत आहे. ते किती शोभिवंत आहे त्याच्याकरता रामरक्षा काढून पहा. म्हणजे त्याला नामाला अलंकार प्राप्त झाले की मग म्हणजे निरनिराळ्या रागामध्ये, निरनिराळ्या तालामध्ये, निरनिराळ्या छंदामध्ये हे रामनाम गाता येतं. त्याला अलंकार माझी अलंकारिली वाणी प्रीतीला विषय कीर्तन अशा पद्धतीनं. म्हणून हे नागर आहे. आणि नीच नवे याचा अर्थ नित्य नवीन आहे. रामावताराच्या अगोदरपासून जरी असलं तरीसुद्धा ते नित्य नूतन आहे. कारण अमृत जे आहे ना, अमृत हे नित्य नवीन असतं. मी काय पिलेलं नाही. म्हणजे तुम्ही बघितलं आहे का कोणी विचारलं तर मी काय बघितलेलं नाही बा. पण संतांचे अक्षर असे आहेत, नामामृत गोडी वैष्णवाला धली. एक वेळ स्वर्गाचं अमृत नासतं बरं का. ते चोखोबरायांच्या कीर्तनात लावून ठेवायला लागतं. पण नामामृत आहे ते नित्य नूतन. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे. हे गीता तत्व जसं नवीन आहे, रामायण जसं नवीन आहे, तसं रामनामसुद्धा नवीन आहे. आणि म्हणून तर महाराज म्हणतात की तुका म्हणे म्या धरले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, लक्ष लावून. म्हणूनही उत्तम अक्षर आहेत. राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे. कैसी तारक उत्तम तिही लोका, हळाहळ शीतळ केले शिवा देखा. विठोबा रघुमाई.
राम राम उत्तम अक्षरे राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे कैसी तारक उत्तम तिही लोका हळाहळ शीतळ केले शिवा देखा देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय परियेसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी ऐसे देही प्रेम काही देवादिदेवा जगत्रय जीवा प्रियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण राम ऐसे देई प्रेम काही कळा जय जय आचार्या समस्त सर्वर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाचे मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी रामराम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे कैसी तारक उत्तम तिही लोका हळाहळ शीतळ केले शिवा देखा ते देव सिद्ध परिगीत पवित्र गाथा ये साधवा समुद्रशो भगवत प्रपन्ना शासना जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून रामनामाचं विशेष महत्त्व या ठिकाणी उत्पन्न करतात. या ठिकाणी स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं हा एक दिवसाचा आपला उत्सव आहे आणि या उत्सवातली माझी कीर्तन सेवा आहे. पहिल्यांदाच काही गोष्टी मी बोललेलो आहे अगोदर संयोजकांच्या बरोबर, पण तुम्हा सर्वांना माहीत असावं
कारण जाणते जे असतात ते म्हणतील की स्वामी समर्थांचा प्रगट उत्सव आहे, संतांचा प्रगट उत्सव आहे आणि तुम्ही राम राम उत्तमाक्षरे कसं काय म्हणतावं. त्याचं कारण असं आहे, हा रामनवरात्रीचा उत्सव आहे, प्रतिपदा ते नवमीपर्यंतचा. आणि विशेष करून हा माझ्या घरचा उत्सव आहे, म्हणजे वैयक्तिक माझी वडिलांची चुलती, म्हणजे माझी चुलत आजी म्हणा, रामनवमीच्या दिवशी बरोबर फुलं इकडं पडली आणि इकडं तिची पण फुलं पडली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे. रोज चुलीतली राख कपाळाला लावायची आणि ती जप करायची. माझं भाग्य म्हणा, सुकृत म्हणा, ती जपाची माळ अजूनही माझ्या रामाच्या फोटोवरती आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पाडव्यापासून नवमीपर्यंत जी काही चिंतन होतात, जे काही कीर्तन सेवा, प्रवचन सेवा ज्या काही होतात, त्या पाडव्याला जो अभंगाचं चिंतन मी करीन तोच अभंग पुढं 9 दिवसामध्ये तो त्या ठिकाणी चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून तुमच्या इथला उत्सव हा स्वामी समर्थांचा जरी असला तरी माझ्यावर असलेल्या बंधनामुळं तुम्हाला थोडासा त्रास देतोय. विठ्ठल विठ्ठल. यथावकाश आपण अभंगाचं चिंतन करून पूर्वार्धाची चाल झाली की स्वामी समर्थांच्या काही लीलांचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. महाराज या ठिकाणी सांगतात ते उत्तम अक्षर सांगतात. अक्षरांचे किंवा वर्णमाला ज्यांनी अभ्यास केले आहे त्या वर्णमालेमध्ये स्वर आहेत आणि व्यंजनाचे काही प्रकार आहेत. कंठ, ओष्ठ, तालव्य, दंष्ट इत्यादी. त्यापैकी काही म्हणजे अक्षरं ही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत आणि काही तमोगुणी आहेत. म्हणजे काही व्यंजन वर्णमालेत. वर्ण तयार कसे झाले या इतिहासाकडे मी जात नाही. म्हणजे एकूण ही 52 अक्षरं 56 अक्षरं कशी निर्मिती झाली त्याकडे मी जात नाही. पण या वर्णमालेपैकी काही अक्षर अशी पवित्र आहेत आणि ते पवित्र होण्याला कारण ती ज्यांच्या मुखातून आलेली आहेत तो पवित्र तो देह आहे आणि त्यांच्या वाणीतून आलेली अक्षर ही पुण्यवंत वाणीतून आलेली ती अक्षरं आहेत. म्हणून 52 वर्णा पर्वता कणुमंत्र आहे पंडुसुता. कुठलाही मंत्र घेतला तरी त्यात ते 52 वर्ण येतातच. म्हणजे त्यापैकी काही येतात त्यामध्ये. पण विशेष असं आहे, रकारा पुढे मकार मांडिका आणि उतरसी तुका शंभूची या. म्हणून र आ म अ 2 स्वर आणि 2 व्यंजनांनी तयार होणारं हे जे राम अक्षर आहे किंवा राम नाम आहे, हे रा म्हटल्यानंतर तोंड उघडलं जातं. म म्हटलं की ओष्ठवर्ण असल्यामुळं ओठ बंद केले जातात.
सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. रामरक्षेचा सांगता. विठ्ठल विठ्ठल. विष्णू सहस्रनाम जवळपास सर्वांना माहिती आहे. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा रामो विराम विरजो हा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये रामाचं नाव येतं. आणि असं जरी असलं तरी संपूर्ण विष्णू सहस्रनाम याचं काही सुकृत तयार होईल. ते सुकृत आणि एक रामनाम हे दोन्ही सुकृत बरोबर आहेत. दुसरं कारण असं आहे की सगळ्यात सुलभ आणि सोपं राम राम दोन्ही अक्षरे. सुलभ आणि सोपारे जागा मागिलिया पहारे शेवटचे तेची गोड खरे. असं असणारं सुलभ आणि सोपं असणारं हे रामनाम आहे. वसिष्ठांनी हे 4 जण अवताराला आल्यानंतर यांची जी नावं ठेवलेली आहेत. नावं ठेवणं म्हणजे नामकरण विधी असं मला म्हणायचं आहे. तुम्ही मराठीतला अर्थ तसा घेऊ नका. विठ्ठल नामकरण विधी करत असताना त्याचा एक विधी असतो. खरं तर पित्यानं म्हणजे वडिलांनी सोन्याच्या सळईनं त्या तांदूळ पसरलेल्या किंवा गहू पसरलेल्या त्या ताटामध्ये ते नाव लिहायचं असतं. पण प्रभू रामचंद्रांचं नामकरण करत असताना ही नावं अनादिकालापासून ठरलेली आहेत. अनादिकालापासून मी एवढ्याकरता म्हणतोय की आपण जे रामचरित्र बघतो आहोत ते रामचरित्र किती जुनं आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर हे आत्ताचं असणारं म्हणजे कालपासून आपलं नवीन वर्ष सुरू झालं. हे कलियुग आहे. हे कलियुग 28व्या चौकडीतलं आहे. म्हणून युगे 28 विटेवरी उभा असं म्हटलेलं आहे. 28व्या चौकडीतलं हे शेवटचं युग आहे आपलं. याच्या पलीकडं 24वी चौकडी म्हणजे किती युग झाली? 16 युग पलीकडं जे 24व्या चौकडीमध्ये जे त्रेतायुग होतं त्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला आणि तोही अवतार 99वा अग्नीचा अवतार होता. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे 24व्या चौकडीमध्ये होणारा प्रभू रामचंद्रांचा अवतार हा कितवा? अग्नीचा 99वा अवतार आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागं 98 होऊन गेलेले आहेत. मग तुम्ही ते PC-वरती कोणाकडं काही असेल ते कॅल्क्युलेटर काय असेल त्याच्यावरती गणित करा की किती वर्षापूर्वी रामनाम तयार झालं ते. तर त्याचा काही अंत सांगता येत नाही. अथर्ववेदामध्ये अयोध्येचं वर्णन येतं. अष्टचक्रा नवद्वारा की ज्या अथर्ववेदाच्या रुचेवरती आपल्याला राम मंदिराची परवानगी मिळाली. थोडंसं बाजूला जाऊन सांगतो. कोर्टानं विचारलं की तुम्ही ज्याला अयोध्या म्हणता तिथं तुमच्या आद्यवाङ्मयात काही त्याचा उल्लेख आहे का? आणि आपलं आद्यवाङ्मय कोणतं असेल तर ते वेद आहेत. आणि त्या वेदामध्ये अथर्ववेदामध्ये असणारं हे अयोध्येचं वर्णन आहे. ऋग्वेदामध्ये माझ्या अंदाजानुसार चुकलं असलं तर मला क्षमा करा. पहिल्या मंडलातल्या 154व्या सूक्तामध्ये ज्याला बृहन्नस्पती सूक्त म्हणतात त्यामध्येही रामावताराचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे वेदांनी ज्याचं वर्णन केले ते रामनाम. म्हणून वसिष्ठांनी ही नावं दशरथाला सांगितलेली आहेत की तू त्या तांदुळावरती जे नाव लिहिणार आहेस नामकरण करताना ते मी सांगतो ते नाव तू लिहायचंस. तुझ्या मनाचं नाव नाही.
कारण ही यांची नावं जी आहेत ती अनादिकालापासून अशीच आहेत. आरामो भवती इति रामः, तैसा हृदया माझी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. जो असता सर्व सुखाचा आरामू आहे त्याचं नाव राम आहे. लक्ष्मीवान इति लक्ष्मणः, जो मूर्तिमंत लक्ष्मी आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे. विश्वंभर असणारा भगवान परमात्मा म्हणजे भरत आहे. आणि कामक्रोधाधिक शत्रूंचा नाश करणारा शत्रुघ्न आहे. विठ्ठल म्हणून अति उत्तम अक्षर आहे. नामसाराचे ही सार, शरणांगत यमकिंकर. आणि त्याच अभंगामध्ये महाराजांनी एक चरण लिहिले, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. म्हणून महाराज या राम राम उत्तम अक्षरे म्हणा. राम राम उत्तम अक्षरे. राम उत्तमाक्षरे कंठी धरली आपण शंकरे. काय होतं, जरी एखादी सामान्य वस्तू असली, रामनाम हे सामान्य नाही, पण एखादी सामान्य वस्तू ज्या वेळेला विशेष व्यक्ती धारण करते, म्हणजे कोल्हापूरमध्ये एक दुकान होतं, आता मला माहीत नाही आहे का नाही बरं का, तुम्हाला कोणाला माहीत असेल तर सांगा, जे राजर्षी शाहू महाराज होते ना, त्यांच्या पायातलं चप्पल किंवा पायतान शिवून देणारी एक व्यक्ती होती. तिचं दुकान, तिथं ते बोर्ड होता. आता वास्तविक बघायला गेलं तर माझ्याही पायातलं पायतान हे कातड्यातच असतं बरं का, आणि शाहू महाराजांच्या पायातलं सुद्धा ते कातड्यातच असतं महाराज. पण माझ्या पायामध्ये असलेलं त्याची किंमत नाही, पण ज्या चप्पलचा किंवा त्या पायतानाचा अंगीकार शाहू महाराजांनी केलेला आहे त्याला मात्र त्या चांदीच्या किंवा त्या सोन्याच्या तबक्यात ठेवलं जातं. लक्षात घ्या. असं का घडतं, एखादी निकृष्ट दर्जाची वस्तू जरी असली आणि ती उत्कृष्ट लोकांनी धारण केली तर त्याची किंमत मग इथं तरी राम राम उत्तम आहे, आणि ज्यांनी धारण केलेलं आहे
कंठी धरली आपण, भगवान शंकराने ती अक्षरं धारण केलेली आहेत. प्रसंग सांगतो. समुद्र मंथनाचा प्रसंग आहे. भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये हे समुद्र मंथनाचा प्रसंग येतो. 8व्या स्कंदामध्ये बृहस्पती आणि विष्णुदेवता इंद्रादिकांना सांगतात की तुम्ही असुरांच्या बरोबर संधी करून समुद्र मंथन करा. संसार सिंधू आहे बरं का, माझ्या पोटांच्याकडे लक्ष द्या. संसार सिंधू आहे आणि या संसार सिंधूचं मंथन करण्याकरता स्थिर बुद्धी म्हणजे मेरू पर्वत आणि साधनेचा वासुकीचा दोर हा जर आपण लावला आणि या मेरू पर्वतानं म्हणजे या बुद्धीनं जर याचं मंथन केलं, या सागराचं जर मंथन झालं, या समुद्राचं जर मंथन झालं, तर त्यातून निघणारं आत्मतत्व. माझं भाग्य असं आहे की माझ्यासमोर आज उपनिषद अभ्यास करणारी व्यक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मंथोनी नवनीता तैसे घे. म्हणून या सारा आणि सार असा विचार आहे. मग हे करत असताना, साधना करत असताना इतर जे लोक आपल्याला बोलतात, गवणीतलं प्रमाण द्यायचं झालं तर दंतधावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजती नायिके. परमार्थ करत असताना एक वेळ माणसं चोराला साह्य होतात. कदाचित माझं चुकत असेल, पण सर्वात जास्त लवकर वकील कुणाला मिळतो? कुणाला मिळतो? गुन्हेगाराला पहिल्यांदा वकील मिळतो. मला लवकर मिळत नाही. माझ्यावर काय तसा प्रसंग नाही, पण एक उदाहरण म्हणून बोलायचं. म्हणजे कलियुगाचं महात्म्य असं आहे की जो सत्य वागेल, जो परमार्थ करेल, त्याची लोक निंदा करणारच हे निश्चित आहे. आणि ही जी निंदा आहे ना, ही निंदा म्हणजे या समुद्र मंथनातून निघालेलं विष आहे. आणि देवता ही देवाना आणि असुरांना, म्हणजे ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय तुम्ही काढून पाहावा. दैवी संपत्ती कशाला म्हणतात आणि आसुरी संपत्ती कशाला म्हणतात? दोघांचं दैवत हे महादेव आहेत, असुरांचं पण आणि म्हणून निघालेलं जे हळाहळ नावाचं विष आहे, हे विष हे भगवान शंकरांच्या ठिकाणी दिलं आणि मग ते भगवान शंकरांनी लोककल्याणाकरता, विश्वकल्याणाकरता, तुम्हामच्या कल्याणाकरता ते आणि ते स्वतःच्या कंठामध्ये ठेवलं. तेव्हापासून भगवान शंकर हे नीलकंठ झाले, कारण ते कंठामध्ये ठेवले जातात. पण तुका म्हणे एका देहाचे अवयव नाही का, एका देहाचे सगळे अवयव असल्यामुळं सुखदुःख जीव भोग पावे. कंठामध्ये जरी विष असलं तरी संपूर्ण शरीराचा दाह झाला, त्रिविध ताप निर्माण झाले. आणि त्रिविध तापावरती पहिला प्रयत्न उपायाचा केला तो सांख्याने. कपिल महामुनीश्वरांनी हा पहिला प्रयत्न केला. पण ज्ञानोबराय तुकोबरायांना जर विचारलं या तापावरती उपाय काय, तर 2 उपाय आहेत. एक, त्रिविध तापाची झाली बोळवण, आणि जाय त्रिविध तो ताप. संतांच्या साधूच्या मुखातून आलेलं नाम हे जेव्हा आपण ग्रहण करतो, मग भगवान शंकरांनी जे प्रयत्न केले, पहिलं म्हणजे कैलासावर गेले, अतिशय थंड
कानामध्ये तक्षकादी कुंडलं घातली, व्याघ्रांबर धारण केलं, मस्तकावरती चंद्रमा धारण केला आणि भगीरथानं तपश्चर्या केल्याबरोबर मस्तकामध्ये जटेमध्ये गंगेला धारण केले. इतके सगळे प्रयत्न भगवान शंकरांनी केले, पण तरीसुद्धा ते काही आपण संसारातले कितीही प्रयत्न केले, उल्लंघविता उल्लंघवे पार जाऊ शकत नाही आपण. आणि मग नारद महर्षी भेटले आणि एका वेळेला 2 घटना घडल्या. एक साधू भेटले, त्रिविध तापाची झाली वळवण, आणि नारदाने सांगितलं की तुम्ही ज्यांची सेवा करण्याकरता उद्युक्त आहात तेच रामनाम. म्हणून हे रामनाम अध्यात्म रामायणाचा फक्त निर्देश करून जातो. अध्यात्म रामायणाची प्रस्तावना जर आपण बघितली तर त्या ठिकाणी राम रसायन आहे, राम रसायन आहे. राम भजन सब सार मिठाई, राम राम भजन सब सार हरि संताप जन्म दुखराई, हरि संताप जन्म दुखराई, राम भजन सब सार राम भजन सब सार वैद्य बाबा असं म्हणत होते म्हणून मी म्हणायचा प्रयत्न केला. विठ्ठल राम भजन सब सार मिठाई, सब सार सबर सौंका किया मार, भजन गोली एकही सार पण मिठाई. बरं का, राम भजन सब सार मिठाई. हरी संताप, ताप निवारण करणारी आणि जन्मदुःख निवारण करणारी. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, दया गर्भवाचा नाने राम वेळोवेळा का तया गर्भवासा. म्हणून हे रामरसायन आदिनाथ उमा बीज प्रगटिले, मचिंद्राला धले सहजस्थिती. हे रामरसायन भगवान शंकरांनी पार्वतीला दिलं. अभंगाचं 3रं चरण. हाची मंत्र, हाची मंत्र उपदेश भगवान, हाची
तया गर्भवासा येणे जाणे खुंटले हाची मंत्र उपदेश भवानी तिच्या चुकल्या गर्भांध योनी म्हणून हे कैसी तारक उत्तम तिही लोका ही तारक आहेत, तारणारी आहेत, ही 2 अक्षरं आहेत. आणि म्हणून तर महाराज असं म्हणतात की हे जुनाट आहे, जुनाट नागर नीच नवे नित्य नवीन असणारं रामायण आणि नित्य नवीन असणारं राम आहे. म्हणून हे जुनाट जरी असलं तरी जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे लोपले होते पारिखे थावचळणे चुकविला. म्हणून हे रामनाम हे जुनाट आहे. नागर म्हणजे शोभिवंत आहे. ते किती शोभिवंत आहे त्याच्याकरता रामरक्षा काढून पहा. म्हणजे त्याला नामाला अलंकार प्राप्त झाले की मग म्हणजे निरनिराळ्या रागामध्ये, निरनिराळ्या तालामध्ये, निरनिराळ्या छंदामध्ये हे रामनाम गाता येतं. त्याला अलंकार माझी अलंकारिली वाणी प्रीतीला विषय कीर्तन अशा पद्धतीनं म्हणून हे नागर आहे. आणि नीच नवे याचा अर्थ नित्य नवीन आहे. रामावताराच्या अगोदरपासून जरी असलं तरीसुद्धा ते नित्य नूतन आहे. कारण अमृत जे आहे ना, अमृत हे नित्य नवीन असतं. मी काय पिलेलं नाही. म्हणजे तुम्ही बघितलं आहे का कोणी विचारलं तर मी काय बघितलेलं नाही बा. पण संतांचे अक्षर असे आहेत, नामामृत गोडी वैष्णवाला धली. एक वेळ स्वर्गाचं अमृत नासतं बरं का, ते चोखोबरायांच्या कीर्तनात आणून ठेवायला लागतं. पण नामामृत आहे ते नित्य नूतन. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे. हे गीता तत्व जसं नवीन आहे, रामायण जसं नवीन आहे, तसं रामनामसुद्धा नवीन आहे. आणि म्हणून तर महाराज म्हणतात की तुका म्हणे म्या धरले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, लक्ष लावून. म्हणूनही उत्तम अक्षर आहेत. राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे, कैसी तारक उत्तम तिही लोका, हळाहळ शीतळ केले शिवा देखा, विठोबा रघुकुमार. उत्तम